दौंड तालुक्यातील यवत येथील परिस्थिती आता पूर्णतः पूर्वपदावरती आलेली आहे। खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश ह्या पूर्णतः काढून टाकलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत दौंडचे आमदार राहुल कुल आहेत। दादा, काय सांगाल? जिल्हाधिकारी यांच्याकडून पूर्णतः जमावबंदीचे आदेश आज काढून टाकण्यात आले। मागचे 4-5 दिवस सातत्याने मी यवतमध्ये स्वतः आहे। सगळ्यांशी चर्चा करून या ठिकाणी निर्माण झालेली समस्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून मागच्या 2 दिवसांमध्ये सकाळी जमावबंदी हटवली होती, व्यवहार सुरळीत झाले होते आणि आजपासून दैनंदिन सगळे व्यवहार सुरळीत करण्याचं प्रशासनाने ठरवलं। इथली स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः सामाजिक वातावरण चांगलं व्हावं आणि सगळ्या घटकांशी संपर्क व्हावा म्हणून मी सातत्याने प्रयत्न केले। प्रशासनाने त्याला सहकार्य केलं। ग्रामस्थ, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, सगळ्या घटकांनी बरोबर येऊन हे गाव आता सुरक्षित आणि शांतपणे सुरळीत करायचं ठरवलंय आणि त्याला प्रशासनाने प्रतिसाद देऊन आजपासून जमावबंदी हटवल्यामुळे सगळं सुरळीत व्यवहार सुरू झालेले आहे। दादा, एकंदरीतच शांतता बैठकीचं देखील आयोजन यवत पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेलं आहे। एक लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्याला काय अपेक्षित आहे? साधारणपणे माझी जी सगळ्यांशी चर्चा झाली त्याच्यामधून काही मुद्दे समोर आले। त्याच्यामध्ये गावच्या संदर्भातली काही समस्या झाली तर गावातील मंडळींनी या ठिकाणी एकत्र बसूनच निर्णय घ्यावे आणि बाहेरच्या, शक्यतो शिवेच्या बाहेरच्या कुठल्याही व्यक्तींना या ठिकाणी आपण बोलू नये असं साधारण एकमत सगळ्यांचं झालेलं आहे। आणि त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये हा जातीय सलोखा कायम राहण्यासाठी आवश्यक ती सगळी चर्चा माझ्या समोरही झाली। आज त्यांच्या शांतता बैठकीमध्ये सुद्धा होईल आणि झालं ते चुकीचं झालं, गैरसमजातून झालं याच्याविषयी सगळ्यांचं एकमत आहे आणि याच्यातून सगळ्यांनी मिळून मार्ग काढला पाहिजे असं सगळ्यांचं एकमत आहे। त्यामुळे शांतता बैठकीमध्ये जे जे चुकीचं घडलं ते दुरुस्त करण्यासंदर्भातली चर्चा होईल आणि गाव शांत एकमताने ठेवण्यासंदर्भातल्या उपाययोजनासंदर्भात चर्चा होऊन इथली शांतता प्रस्थापित होईल अशी स्थिती आहे। दादा, एकंदरीत 19 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत, आरोपी देखील ताब्यात घेतलेले आहेत, जेणेकरून येणाऱ्या काळात ह्या आरोपींना या पुढील काळात कोर्टाला सामोरे न जाण्यासाठी आजच्या आढावाची शांतता बैठक आहे, यामध्ये काय अपेक्षित निर्णय आहे का? त्यासाठी काय प्रयत्न केले गेले आहेत का? नाही, सगळ्या प्रक्रिया जी झालेली आहे त्याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीत ही प्रक्रिया होईल आणि या माध्यमातून पुढच्या काळामध्ये जे काही तपास होईल त्याच्यामध्ये जे दोषी आहे त्यांच्यापुरताच तपास मर्यादित राहील। काही कलम जादा लागली, काही कमी लागली, या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन व्यवस्थितपणे निर्णय घेईल आणि त्या दिवशी गडबडीत जे झालं त्याच्यामध्ये ज्या चुका झाल्या, त्रुटी राहिल्या त्या पूर्ण करून, त्या दुरुस्त करून आता ही प्रक्रिया राबवताना सगळ्यांना विश्वासात घेऊन, जे बाधित आहेत त्यांना विश्वासात घेऊन, ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले असं वाटतं त्यांना विचारात घेऊन, त्यांचं मत ऐकून घेऊनच प्रशासनानं पुढे जावं अशा प्रकारचा साधारण सूर या परिसरातील आहे। दादा, एकंदरीत पुणे ग्रामीण पोलीसच्या वतीने अतिशय उल्लेखनीय काम करण्यात आलेले आहे, कारण परिस्थिती ही 1 ते 1.5 तासाच्या अंतरातच पूर्वपदावर आणण्यात जे SP आहेत त्यांना यश आलेलं आहे। खऱ्या अर्थाने पुढील काळात अशी परिस्थिती पुन्हा यवतच्या या भागात उद्भवू नये, आपल्या वतीने काय आदेश देण्यात आलेले आहेत का पोलीस विभाग किंवा मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात काय बोलणं झाले का? माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी या संदर्भामध्ये 4 ते 5 वेळा बोललो। या संदर्भातली सगळी माहिती त्यांच्यावर कानावर घातलेली आहे। पोलीस प्रशासनाचं विशेष मी सातत्यानं एक बाजू लावून धरलेली आहे की त्यांनी चांगलं काम केलं, कारण की या परिसरामध्ये जे घडलं ते अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी नियंत्रित केलं, हे निश्चितपणे उल्लेखनीय आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा पोलिसांच्याकडून अशाच प्रकारचं कार्यक्षम काम व्हावं अशा प्रकारची आमची अपेक्षा राहील आणि त्याला नागरिकांनी सहकार्य करावं अशी सुद्धा अपेक्षा राहील। काही चुकीचं घडलं तर त्याला शासन करण्यासाठी पोलीस योग्य त्या उपाययोजना करतील याची सुद्धा खात्री आम्ही नागरिकांना देत आहोत। दादा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लवकरच येत आहेत, एकंदरीत महायुती मधूनच स्वबळावर लढण्याचे काही नेते बोलत आहेत, कसं बघता सद्यस्थितीत? तरी 2 ते 3 महिन्याच्या अंतरावर स्थानिक कोण काय बोलतं ह्याला आज काहीच महत्त्व नाही असं माझं मत आहे। निवडणूक अजून सुरू व्हायच्यात, आरक्षण यायची आहेत, नोटिफिकेशन यायचं, त्यानंतर प्रक्रिया सुरू व्हायची आणि त्यावेळी पक्ष जे ठरवेल त्याप्रमाणेच खाली कार्यकर्त्यांना बंधनकारक ते सगळे निर्णय राहतील। महायुतीचे 3 पक्ष ह्या निवडणुका कसे लढवतायत याचा निर्णय कसं करणार याच्याप्रमाणे पुढची व्यूहरचना ठरेल असं मला वाटतं। कुणीही कुणालाही पक्षानं स्वतः काहीतरी करण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला नाही असं माझं मत आहे। त्यामुळे 3 पक्ष काय ठरवतील त्याप्रमाणे महायुतीची पुढची वाटचाल ठरेल असं मला वाटतं। दादा, एकंदरीतच जो निधी आहे
अर्थ खात्याचा, यावरून शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते असतील किंवा भारतीय जनता पार्टी अनेक आमदारांनी चिंता व्यक्त अनेक वेळेस केलेली आहे की आम्हाला निधी कमी मिळतोय. कसं बघता तुम्ही देखील भारतीय जनता पार्टीचं दौंडमधील लोकप्रतिनिधी आहे, निधीच्या संदर्भात असं काय आपल्याला जाणवलं की कारण अनेक महायुतीतील नेते वेळोवेळी या भावना व्यक्त करताना दिसत आहेत? माझा सगळे आपले सहकारी आहेत सगळ्यांना एकच सूचना राहील की बाहेर चर्चा करून काही निधी मिळणार नाही. मुख्यमंत्री हे शासन असतं आणि शासनाचे प्रमुख मान्य मुख्यमंत्री असतात, ते सक्षम आहेत. ज्याला अडचण असेल त्यांनी बाहेर चर्चा करण्याच्या ऐवजी मान्य मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधावा. त्यांच्या स्तरावर सगळे मार्ग निघतील याची मला खात्री आहे. दादा, जे आता कृषी मंत्रीपद ज्यांना मिळाले दत्तात्रय भरणे यांनी देखील 1 ते 2 वेळेस स्टेटमेंट केलेलं आहे की लाडकी बहिणींच्यासाठी निधी वळवला जातो. अनेक वेळा ते वक्तव्य देखील चर्चेत आलं, टीका टिप्पणी झाली. ते सरकारचे भाग आहेत, त्यामुळं मी त्यांना फारसं मार्गदर्शन करणं योग्य नाही. परंतु ज्याला सरकार म्हणून महायुती म्हणून असं वाटते त्यांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांशी आधी बोलावं आणि मग माध्यमांशी चर्चा करावी असं माझं मत आहे. नक्कीच हे होते दौंडचे आमदार राहुल कुल. यवतमधील जी परिस्थिती आली आहे ती पूर्वपदावर आलेली आहे आणि येणाऱ्या काळात अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही ही काळजी देखील घेतली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, यवत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.